हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. मी प्रश्न आणि हा आहे आपल्या चॅनलवरचा फर्स्ट फूड ब्लॉग. पहिला फूड ब्लॉग बोललं की थोडं स्पेशलच, म्हणून आज आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या एका स्पेशल ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजे नेवाळ्या मिसळ. तर मित्रांनो, पुण्यामध्ये नेवाळ्या मिसळ यांच्या 2 ब्रांचेस आहेत. पहिली ब्रांच जी की सर्वात जुनी ब्रांच आहे ती आहे पिंपरी चिंचवडमधल्या बाजारपेठेमध्ये. सो आपण आज तिथे जातो आहोत. आणि सेकंड ब्रांच जी आहे ती आहे रावेतला, रावेतमध्ये मुकाई चौकाजवळ. ॲक्च्युली मी मुकाई चौकाच्या ब्रांचमध्ये आधी खाल्लं आहे. सो ह्या ब्रांचमध्ये मी फर्स्ट टाइमच आलो आहे. तर बघूया आणि एक्सप्लोर करूया की काय आहे या दोन्ही ब्रांचेसमधला फरक, आणि काही चवीमध्ये काही फरक आहे का, आणि का लोक एवढं ह्या मिसळबद्दल बोलतात, आणि का ही मिसळ पुण्यातली एक वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे. सो मित्रांनो, आपली मिसळ आली आहे. इथे मिसळ, फरसाण आणि मसाला ताक मागवला आहे, जे की मॅन्डेटरी आहे. कारण का जर तुम्हाला माहिती असेल तर ही थोडीशी स्पायसी रेटला येते मिसळ. सो मी हे सर्व मागवलं आहे. बघूया, ट्राय करूया मिसळ कशी आहे. मस्तपैकी मिसळवरती लिंबू पिळायचं, कांदा टाकायचा आणि थोडासा जो ड्राय फरसाण येतो तो मिक्स करून मस्त मिसळ खायला सुरुवात करायची. मित्रांनो, मस्त असं पाव तोडायचा. ट्राय करतो मी ती मिसळ. आणि या मिसळ एक चांगलं आहे की इथे असं की फालतू की नाही, म्हणजे नॉर्मल पाव, रस्सा आणि फरसाण. डेफिनेटली स्पायसी एरिया. ज्वालामुखी फुटल्या तोंडामध्ये. पहिले हलकीशी गोड लागते आणि नंतर एकदम तिखट. ज्वालामुखी बस झाला. आणि हा शांत करायला ताक प्यायलाच पाहिजे. अप्रतिम, छान आहे मिसळ. पण एकच आहे, ज्या लोकांना तिखट खाण्याची जास्त सवय नाही आहे, मी रेकमेंड नाही करत की ही मिसळ तुम्ही खा. पण जे लोक असे अट्टल तिखट खाणार आहेत, 201% सांगतो, मला मिसळ नक्की आवडेल. असं मित्रांनो, पहिला घास खाल्ल्यानंतर जो तोंडामध्ये ज्वालामुखी फुटलाय त्याला तर शांत केलं. पण जेव्हा आपण दुसरा घास खातो तिथून थोडा पण यूज होतो की एक असं वाटतं की हा ठीक आहे, म्हणजे आपण झेलू शकतो ही मिसळ. सो तेच आहे, प्रेझेंटेशन एवढं छान होतं, बघून असं वाटत नाही मिसळकडे की खूप जास्त तिखट असेल, म्हणून आपल्याला मी ती जास्त तिखट लागत असेल. पण 1-2 घासांनंतर एकदम नॉर्मल होतं. मित्रांनो, मिसळची टेस्ट खूप जास्त चांगली आहे. मला तरी मिसळ नक्कीच आवडली आणि मी ही मिसळ रेकमेंड करू शकतो. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया या मिसळ मागची, म्हणजे नेवाळे मिसळ मागची पूर्ण हिस्ट्री जे ओनर आहेत त्यांच्याकडून. नमस्कार, गणेश नेवाळे. आपलं हॉटेल 1945ला चालू झालं. ते माझ्या आजोबांनी बबनराव रेणूजी नेवाळे यांनी पाठीमागे केले. ते पहिले सुरुवात 1945 सुरुवात पेढीपासून केली. आजी आजोबांनी माझ्या पेढीच्या हळूहळू मिसळ चालू केली. मिसळ 1 आणा 2 आणापासून चालू झाली आपली मिसळ. आता थोडं शिफ्ट झाले आपलं हॉटेल. आता इथं 5-6 वर्ष झाले शिफ्ट. ओके,
तर ही चव तुम्ही म्हणजे कशी अजूनपर्यंत सेम चव तुम्ही कशी काय मेंटेन केली? ॲक्च्युली आमचे आजोबांनी जे तयार केले जे मसाले असतात जुने तेच आम्ही वापरतोय, तेच पुढं चालू ठेवलं. आणि तुम्हाला कसं वाटतं की लाईक अजून पण म्हणजे एवढी लोक तुमच्या मिसळवरती प्रेम करतात, डेली एवढे लोक येऊन खातात? खूप सुंदर वाटतं, कारण की हे सगळं आमच्या आजी आजोबांनी केलेलं आहे, त्यांच्या कष्टाचं फळ आहे ते आम्हाला मिळते आज. बरोबर, सर्व थँक्यू सर. त्यांच्यामुळे सर्व थँक्यू. सो मित्रांनो, कसा वाटला मग माझा पहिला फूड ब्लॉग? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट जास्त आवडला. थँक्यू.